साथ तुमची बातमी आमची। वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केल्याचा दावा निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला होता। त्यानंतर कासले यांनी आणखी काही धक्कादायक खुलासे केले आहेत। बीडच्या निवडणुकीमध्ये गप राहण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या कंपनीतून 10 लाख खात्यावर पाठवल्याचा आरोपही त्यांनी केलाय। पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते, पाहूयात। वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई, त्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत। त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला 10 लाख आले, 7.5 परत केले। 2.5 लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे। तुमचं खर्च त्यातनं चालू आहे आता त्यातनच करणार ना, आता काय करणार मी, जे काही पगारातली सेव्हिंग आणि त्यातला खर्च बरोबर। मेघराज मी सांगितलं होतं की 7.5 परत दिलेले आहेत आणि 2.5 राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन। परत कसे दिले? 17,000 परत कशी दिले? कॅश की कॅश, दुसरे ट्रान्सफर, माझा अकाउंट। हे सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला? 10 लाख रुपये अमाऊंट का दिली होती? तुम्ही शांत बसायचं। ज्या काही हे बघा, माझ्याकडे 416 रुपये बॅलन्स होतं, 416 तारीख दाखवतो 21/10/24 तारीख बघा, 21/10/24 कोणी पाठवले? मग तुम्ही म्हणतात 465 बॅलन्स होते। अरे ऐका ना, आताच घेऊ नका, हे पैसे कशासाठी आले होते? ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं। जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं। 4-5 प्रश्न विचारा त्यांना, कोणी विचारताना प्रश्न एकदम पत्रकार बघितले, एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला, गृहमंत्र्याला। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।